प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी एकनाथ शिंदे गटामध्ये प्रवेश केला आणि चोहो बाजूनी त्यांच्यावर मोठा प्रहार झाला, तो आजही होत आहे. अहो, स्वतः त्यांच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा त्यांच्यावर फक्त आणि फक्त प्रहारच केले. खर तर एकनाथ शिंदे गटातील या प्रवेशामुळे बच्चू कडू यांचं व्यक्तिगत राजकीय नुकसान झालेलं आहे. बच्चू कडू यांच्या पाठीमागे एक सुद्धा आमदार नसताना उद्धव ठाकरे यांनी त्यांना थेट मंत्रिपद बहाल केलेलं होतं. एवढं सगळं करूनही त्यांनी उद्धव ठाकरे यांना धोका दिला आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुवाहाटीला जाणं पसंत केलं. बच्चू कडू यांनी उद्धव ठाकरे यांना दिलेला हा धोका सगळ्यासाठी धक्कादायक होता. गुवाहाटीला गेल्यामुळं बच्चू कडू यांचं मंत्रिपद गेलं, जे उद्धव ठाकरे यांनी दिलेलं होतं. आणि मग गुवाहाटीवरून परत आल्यावर एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद मिळालं, पण बच्चू कडू यांना मात्र घरीच बसावं लागलं होतं ना. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत तर बच्चू कडू यांची आमदारकीही राहिलेली नव्हती. आता शिंदे गटामध्ये प्रवेश करून त्यांनी विधान परिषदेची आमदारकी आपल्या पदरात पाडून घेतली, पण त्यांचे कार्यकर्ते मात्र त्यांच्यासोबत गेले नाहीत. दिशाहीन झालेल्या कार्यकर्त्यातील काही कार्यकर्त्यांनी आज उद्धव ठाकरे शिवसेनेमध्ये प्रवेश केला. बच्चू कडू यांनी आपल्याला म्हणजे स्वतःला विकून टाकला आणि शिंदे सेनेमध्ये प्रवेश केला. आपण स्वाभिमानी असल्यामुळं उद्धव ठाकरे यांच्या सोबत आलेलो आहोत आणि यापुढे नेहमी उद्धव ठाकरे यांच्या सोबत राहू, असं यावेळी कार्यकर्त्यांनी म्हटलं. बघा, मंत्रिपद दिलेलं असताना सुद्धा बच्चू कडू एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेले, पण उद्धव ठाकरे आतापर्यंतही त्यांच्याबद्दल काही बोललेले नव्हते. आज मात्र उद्धव ठाकरे यांनी अत्यंत कमी शब्दामध्ये पण सगळं काही बोलून घेतलं. घरी बोलावून त्याला मंत्री केले, ही माझी चूक झाली. लोभापायी गेले ते जाऊ द्या, असं उद्धव ठाकरे म्हणाले. सोलापूर, परभणी, धाराशिव जिल्ह्यातल्या प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आज उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या समोर बच्चू कडू यांचा विषय ऐकता आलेला होता. बच्चू कडू यांच्याविषयी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, आपल्यातून जो गेला तो जुना शिवसैनिक होता, घरी बोलावून त्याला मंत्री केला, पण ही माझी चूक झाली. लोभापायी गेले, त्यांना जाऊ द्या. कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत, त्याचा आनंद आहे. बघा, आपण कोणत्याही मंत्रिपदासाठी किंवा पदरात काही पाडून घेण्यासाठी शिवसेनेत गेलेलो नाही, असं बच्चू कडू म्हणाले होते. जर मला काही मागायचं असतं तर मी गुवाहाटीला गेल्यावरच मागितलं असतं. मी पदासाठी नाही तर दिव्यांग मंत्रालयासाठी बांधलो आहे, असं बच्चू कडू म्हणाले होते. उद्धव ठाकरे यांनी मात्र त्यांना लोभासाठी ते गेलेले आहेत असं म्हटलं. कुठल्याही पदासाठी आपण एकनाथ शिंदे सोबत गेलो नाही असं म्हणणाऱ्या बच्चू कडू यांनी सगळ्यात आधी एकनाथ शिंदे यांच्याकडून विधान परिषदेची आमदारकी पदरात पाडून घेतली. प्रहार संघटनेचे कार्यकर्ते तर म्हणाले बच्चू कडू यांनी स्वतःला विकलं. मग आता आणखी शिल्लक काय उरलं? बच्चू कडू एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले आणि त्यांचे कार्यकर्ते मात्र उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये दाखल झाले. बघा, कार्यकर्ते सोबत असतील तर कोणताही नेता असतो, त्यांच्या नेतेपदाला किंमत असते. पण शेवटी प्रश्न पडतो, मंत्रिपदावर असताना बच्चू कडू यांनी गुवाहाटीला जाऊन आणि आता एकनाथ शिंदे गटाला समर्पित होऊन नक्की मिळवलं काय? तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, जरूर सांगा. आणि आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.